नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि बघा, आपलं टेट 3चं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपल्याला टेट 3 मध्ये 150 प्लस हवे असतील तर असं नियोजन करावंच लागेल, कारण IBPS पेपर घेणार आहे आणि रिझनिंग आणि मॅथला खूप महत्त्व आहे। सगळ्यात महत्त्वाचं रिझनिंग आहे। तर मी 2022ला जो पेपर दिला होता त्याप्रमाणे मी काही माझे रिझनिंगचे महत्त्वाचे टॉपिक काढले जे की आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेही महत्त्वाचे नोट्स असतील किंवा टॉपिक असतील आणि जोही मी अभ्यास करणार आहे जसा मला होईल तसा मी 1-2 मिनिटात तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल। चला तर सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला टेट 2 मध्ये जेही आम्हाला 2022 मध्ये पेपरमध्ये प्रश्न आले होते त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक मी काढलेले आहे आणि त्याचाच आपल्याला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे। मला भरपूर कमेंट येतात की ताई तुझी बुक लिस्ट सांग किंवा तुझे जर स्टडी प्लॅन सांग, तर तुम्हाला सांगू इच्छिते जेही नवीन सबस्क्रायबर असले चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला छान गाईड पण मिळेल। तर आत्ता आपण आज जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याविषयी सुरुवात करूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, आपल्याला जे प्रश्न आले होते ना ते बुद्धिमत्तेवर जास्त प्रकारचे आले होते आणि आपल्याला त्यात भरपूर मोठे प्रश्न असल्यामुळे प्रश्न वाचायला स्क्रीनवर खूप वेळ लागत होता, म्हणून त्याचीच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। म्हणून आत्ता आपण टॉपिकला सुरुवात करूया। आपल्याला जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक होता तो सिटिंग अरेंजमेंट, आणि याच्यावरनं एक प्रश्न येतो त्यावर असे आपल्याला 5 गुण असतात। म्हणजे प्रश्न कसा असतो मी तुम्हाला समोर दाखवतेच। हे 2 प्रकारचे आले होते, वर्तुळाकार आणि रांगेतील बैठक व्यवस्था। तर हे प्रश्न सोडवण्यातनं आपल्याला खूप वेळ लागतो, याला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे, कारण प्रॅक्टिस मॅन परफेक्ट। आणि इथून तुम्हाला आता जसा वेळ भेटेल ना 5 मिनिटं का असो ना, प्रश्नांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। म्हणून जितकं होईल ना तितकं प्रॅक्टिस करा आणि स्वतःला विकसित करण्यासाठी मदत करा। तर बघा मैत्रिणींनो, बैठक व्यवस्था मी जशी दाखवण्याचा प्रयत्न करते अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न आले होते आणि जरा मोठे असतात, जरा वाचायला वेळ लागतो, म्हणून तुम्हाला जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा। आणि वेळातला वेळ काढून तुम्ही पण व्हिडिओ बघतात त्याचा काहीतरी मोटिवेशनसाठी अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा भरपूर फायदा येतो। पहिला टॉपिक सांगितला मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आणि दुसरा आहे नातेसंबंध। तर या प्रश्नांवर भरपूर फोकस करा आणि हे प्रश्न स्ट्रॉंग बनवा। जेवढे हे प्रश्न तुमचे मी जे सांगते किंवा हे जे टॉपिक सांगते ना, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याला मजबूत बनवा आणि आपले 20 ते 30 मार्क कव्हर करा। त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे जो समोरचा आहे की आपल्याला आपल्या व्हेन आकृत्या हा टॉपिक परफेक्ट बनवायलाच लागेल, कारण व्हेन आकृत्यामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणती आकृती आणि परस्पर संबंध विचारला जातो, त्याला डायग्राम दिल्या जातात आणि त्यातून आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा असतो। आणि सोपा टॉपिक आहे पण वेळ खाऊ आहे, जरा समजायला वेळ लागतो। त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे आकृत्यावरील प्रश्न। भरपूर 10 ते 15 प्रश्न आकृत्यावरील आलेले होते आणि कन्फ्युजिंग प्रश्न असतो, त्यामुळे खूप वेळ जातो। नंतरचा नेक्स्ट प्रश्न म्हणजे वर्णमाला। यात आपल्याला वर्णमाला दिलेली असते किंवा नसते आणि आपला त्यातून परस्पर संबंध शोधायचा असतो। तर आज जे मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहे हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि असेच आपण पुढील अभ्यासासोबत जसा अभ्यास करत जाऊ तसे आपण आपले टॉपिक शोधत जाऊ। तुम्हाला जर माझ्याबरोबर अभ्यास करायचा असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण मिळून अभ्यास करू आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नेहमी तत्पर असू। भेटूया लवकरच पुढील मोटिवेशनसोबत पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट स्टडी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सुरुवात करा, या क्षणापासून सुरुवात करा। बाय।